फक्त 2 मार्क मला कमी पडताय तर मला युनिव्हर्सिटी ग्रेस मार्क देईल का? मित्रांनो, याच प्रश्नापासून जन्माला येतो तो ग्रेस आणि कोंडो हा टॉपिक. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ग्रेस काय, कोंडो काय हा पूर्ण कॉन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया. पहिलं तर येतं स्टडी. पहिल्यांदा समजून घ्या की ग्रेस कोंडो का मुलं अपेक्षा करत बसतात, की मुलांना वाटतं यार थोडाफार अभ्यास कमी केला चालेल, ग्रेस कोंडो भेटून जाईल, मी पास होऊन जाईल. असं नाही होत आणि त्या गोष्टीमुळेच आपला बॅकलॉग राहतो. उपवासाच्या दिवशी आपण नॉनव्हेज खाऊ आणि सांगू देवा मला पास कर, असं चालेल का? नाही होणार ना. सो हे ऍक्सेप्टेबल नाहीये. त्याच पद्धतीने आहे की पहिली गोष्ट आपल्याला स्वतःच्या मेहनतीवर विषय काढायचे. ग्रेस कोंडो हा सेकंडरी पार्ट आहे. मग तो कधी भेटतो, भेटायचा असेल तर कधी भेटतो, किती विषयांना भेटतो, कुठल्या सेमला भेटतो, त्याला कसं अप्लाय करायचं ते पण सांगतो. बघा, ग्रेस आणि कोंडो हा कशावर डिपेंड असतो, एकदम बॉर्डर लाईनला आपला रिझल्ट असेल म्हणजे पास होण्याच्या थोडंफार जवळ असेल आणि ओव्हरऑल आपला परफॉर्मन्स चांगला असेल, जसं आपली प्रेझेंटी चांगली, टर्म वर्कला चांगले मार्क होते, इंटरनलला चांगले मार्क गेले, ओव्हरऑल आतापर्यंत आता लाईव्ह केटी नाहीये दुसरी, किंवा याच्या मागे खूप कमी केटी होत्या, केटीच नव्हत्या. ओके, ओव्हरऑल जे मार्क्स आहेत ते चांगले, ऍव्हरेज परफॉर्मन्स आपला चांगला आहे, असं जर असेल तर आपल्याला ग्रेस कोंडो तो एक जनरली भेटतो. आता याला मग जर भेटत असेल तर मग अप्लाय कसा करायचा? आता मुलांचा प्रश्न येतो, सर ग्रेस कोंडो, तर मला कॉल येतात, सर मला एवढेच मार्क, एकही केटी नाही, मला का बरं ग्रेस कोंडो नाही भेटला, माझ्या मित्राला तर भेटला, असं कसं चालेल, युनिव्हर्सिटी चुकीचं करते का? असं नाही राहत. हे तुझ्यावर डिपेंड नाहीये, हे तू ठरवायचं नसतं, बरोबर, ते युनिव्हर्सिटी ठरवते. मग तू म्हणशील आता सर अप्लाय कसं करायचं? सगळे मुलं मला हा प्रश्न विचारतात, सर ग्रेस कोंडोला अप्लाय कसं करायचं, माझ्या मित्राला भेटला, त्याला तर 2 केटी होत्या तरी भेटून गेला, मला भेटत नाही. मित्रांनो, खरी गोष्ट ही आहे की ग्रेस कोंडोला कोणीही अप्लाय करू शकत नाही, त्याला अप्लाय करायची प्रोसेस नाहीये, हे समजून घ्या. आपण रिचेकिंग रिव्हॅल्युएशनला अप्लाय करू शकतो, पण ग्रेसला आपल्याला अप्लाय करता येत नाही. जर मी इकडे सांगितलं ना, तुम्ही कॉलेजमध्ये चांगले वागले म्हणजे चांगला परफॉर्मन्स असेल, मार्क चांगले, इथून मागे काय तुमचा इतिहास आहे त्याच्यावर तुमचं भविष्य ठरणार आहे, इथून पुढचं नाही, कळालं? इतिहास चांगला ठेवा, भविष्य आपोआप सुधरेल. तसं आहे ते. आता अजून काही प्रश्न आहे की सर किती सब्जेक्टला भेटतो, किती सेमला भेटतो, किती मार्कांचा भेटतो, ते पण सांगतो. एका सेमिस्टरमध्ये 19 पॅटर्न मध्ये साधारणतः एका सेमिस्टरमध्ये एकाच सब्जेक्टला भेटायचा, पण 24 पॅटर्न मध्ये एका सेमिस्टरमध्ये 2 सब्जेक्टला भेटू शकतो आणि भेटला पण आहे भरपूर मुलांना. किती सेमला भेटतो, तर एका वेळी दोन्ही सेमला भेटू शकतो. किती मार्कांपर्यंत भेटतो? आता साधारणतः 7 ते 10 मार्क याच्या दरम्यान भेटतो. 19 पॅटर्नला 10 मार्काला भेटायचा, 24 पॅटर्नला 7 किंवा 10 मार्कांपर्यंत तुम्हाला भेटू शकतो, पण मिनिमम क्रायटेरिया 7 मार्काचाच आहे. म्हणजे मॅक्सिमम खूप मुलांना 7 पर्यंतच भेटलाय. 10 पर्यंत रेअर केस मी तरी बघितले नाही, पण मी असं ऐकलं आहे की मॅक्स टू मॅक्स 10 पर्यंत भेटू शकतो. 24 पॅटर्न मध्ये 7 मार्कांपर्यंत भेटतोच. सो मित्रांनो, ही ओव्हरऑल आयडिया होती ग्रेस कोंडोची. तर आता घेणार का इंजिनिअरिंग आपली ग्रेसच्या बेसवर करणार का? नाही ना. सो बी सिरियस अबाउट युअर फ्युचर, स्टडी करा आणि इंजिनिअरिंग स्कोरिंग करा. सो काय आपण शिकलो, आपल्याला स्टडी करून आपले विषय क्लिअर करायचे, ग्रेसवर डिपेंड राहायचं नाही, ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला ठेवायचं, जेणेकरून एखाद्या वेळी आपला रिझल्ट थोडाफार चान्स राहिला तर आपल्याला ग्रेस भेटून पास होऊ शकतो. हे दोन्ही सेमला आपल्याला दोन्ही सब्जेक्टला भेटू शकतो. मॅक्स टू मॅक्स 24 पॅटर्न मध्ये 7 मार्क किंवा 10 आणि 19 पॅटर्न मध्ये 10 मार्क. सो ओव्हरऑल ही ग्रेसची आपली सगळी व्याख्या होती, तुम्हाला समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सला सुद्धा आपण शेअर करायचंय, बरोबर आहे ना. आणि हो, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, मी पर्पल आर्ट ऍपची डाउनलोड करा. हे ग्रेसची आपली वेळ यायला नको, त्यामुळे पर्पल आर्ट ऍपवरनं कॉन्सेप्ट मराठीत समजून घ्या. व्हिडिओ लेक्चरद्वारे नोट्स आहे, सॉल्व पेपर आहे, त्यावरनं अभ्यास करा आणि इंजिनिअरिंग स्कोरिंग करा. कारण इंजिनिअरिंगचं भविष्य आपल्याला ग्रेसवर नाही ठेवायचं, आपल्या मेहनतीवर स्कोरिंग करायचंय. बेस्ट ऑफ लक.